अगं घाबरू नकोस काका, मी बघते. रडायला काय झालं? तुला भूक लागलीये का? तुझे आई अप्पा कुठे आहेत? तुझं नाव तरी सांग. तुझं घर कुठे आहे? तुला बोलता येत नाही का? असू दे, तू सुद्धा माझ्या विठुरायासारखीच आहेस. तोही बोलत नाही, पण मला त्याच्या मनातलं सगळं कळतं. तसं तुझ्या पण मनातलं कळेल आणि बघ, बोलता सुद्धा येईल. चल. अगं घाबरू नकोस, तो माझा सखा आहे. चल तुझी गाठ घालून देते. ए सखू, तुला काय ठाव नाही वय? अगं तो पांडुरंग बोलत नाही कारण ती मूर्ती आहे, आणि ही बोलत नाही कारण ही मुकी आहे. पण तरी आपण जर ऐकायचं ठरवलं तर आपल्याला त्यांच्या मनातलं ऐकू येतं. आणि हरी काका आप्पा म्हणतात, विठुरायाची थोरवी अशी आहे की पांग्याला पाय फुटतात आणि मुक्याला वाचा येते. तसंच काय सांगावं, हिने सुद्धा विठुरायाच्या पायावर डोळी ठेवली तर हिला सुद्धा बोलता येईल. चल ग. तर आली मोठी शहाणी. अब हिच्या बोलण्याला चमत्कार भारायला लागले तर बघायलाच नको. ही स्वतःला काय संत समजते की काय? सखू, संत सखू. बरं वाटलं? विठुरा, ही पण तुझ्यासारखीच आहे रे. ही पण बोलत नाही, पण तू कसा न बोलताच खंडीभर बोलतो, तसे हिला कसं जमणार? तू हिला आधी बोलता कर पाहू. बाई का भूक लागली आहे ना? तू विठुरायाला विचार ना, तर तुला नाही म्हणणारच नाही. मनापासून बोललो त्याच्याशी की तो देतोच उत्तर. विचार खुशाल. अगं मनातल्या मनात तरी बोलू शकतेस. काय करायचं? हात जोडायचे, डोळे मिटायचे आणि सांगायचं आपल्याला मनात काय आहे. बघितलंस, असं बोलतो तो आपल्याशी. शिवप्पा रामराम. अयो, काय बघतो मी? अरे रिकाम्याचा हात जोडून सोडले की हो. काय रे, गेल्या एकादशीला तो विठुराया तुझ्यावर कृपा करणार होता म्हणे. मग केली की नाही म्हणतो मी कृपा तुझ्यावर. दामू, चिडवण्यासारखी गोष्ट आहे खरं. बघ किती वाईट वाटतंय त्याला. तोंड कसं पडले हो त्याच. असं नाही रे बोलू. गावात किती मान आहे त्याला. काही सांगावं, पुंजी जमावी केली असेल त्यानं. येईल की तो व्याज आणि मुद्दला सकट. काय शिवाप्पा? जाणार की हो, जाणार. शिवप्पाचं घर म्हणतो की हो. मालक, जप्तीचा विचार करावा लागणार. नाही नाही मालक, दामोशेठ असं भलतं सलतं बोलू नका. फेडतो ना मी खरंच फेडतो. माझा विठुराया मला असा टाकणार नाही.
तोपर्यंत व्याजाची काही आहेत ते तुम्ही घ्या. खोल खोल आहे. किती रुपये जमलेत बघू की मोहरा आहेत की काय आहे? खोल खोल. हं? अय्यो अहो मालक रुके नाही तो कवड्या देऊन सोडतो की तो. सण फुटानं वाटतोस कर का तुझ्या राऊळातला परसाद. मालकाच्या हातावर कवड्या ठेवतोस. आता तांबडी कमवायची अक्कल नाही तुम्हाला. घेता कशाला कर्ज मग डोक्यावर. आता हे तुझं कर्ज फेडायला इट्टल येणार आहे का? लेकांची सरी तुझे इट्टल कवड्या टाकल्या तुझ्या पदरात. पोट इट्टल 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 करत होता. घाबरलीस? अहो शिवाप्पा तरी बी त्याच्या मुलीला काय काय शिकवतो.